नाशिक अवैध शस्त्र घेऊन फिरणारा विधी संघर्षित बालक ताब्यात। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्राणघातक शस्त्र बाळगणारे व दहशत माजविणारे इसम कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने नाशिक शहरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जनसेवा हॉटेलसमोर दरबार रोड भद्रकाली नाशिक येथे एक इसम हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजवत फिरत आहे। सदर बातमी वरिष्ठांना कळवून पथकाने दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15 वाजता सापळा लावून एक विधी संघर्षग्रस्त बालक हा धारदार लोखंडी तलवार घेऊन रस्त्याने फिरून दहशत निर्माण करत फिरत असल्याचे त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून ₹1000 किमतीची धारदार तलवार ताब्यात घेऊन कारवाई करून सदर बालकावर हत्यार कायदा कलमनुसार गुन्हा दाखल केलाय। सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, देविदास ठाकरे, रमेश कोडी, रोहिदास लिलके, जोगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, आप्पा पानवड, किरण शिरसाट यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।